प्राचार्य शिवाजीराव भोसले लिखित दीपस्तंभ या पुस्तकातील पृष्ठ क्रमांक 171 ते 178. महामानव स्वामी विवेकानंद. अपवादभूत व्यक्तींच्या वाट्याला येणारे जन्मक्षण अपवादभूत असतात. नेहमी 14 जानेवारीला येणारी संक्रांत विवेकानंदांच्या जन्मदिवशी 12 जानेवारीला आली होती. ते वर्ष होते 1863. कलकत्ता येथे असणाऱ्या एका सुविद्य, सुसंस्कृत आणि परंपरा संपन्न कुटुंबात स्वामीजींचा जन्म झाला. कलकत्त्यातील ही दत्त मंडळी बंगाली बोलणारी, इंग्लिश लिहिणारी, उर्दू जाणणारी, संस्कृत अभ्यासणारी होती. त्यांना संगीताचे वेड होते. विवेकानंदांचे वडील विश्वनाथ दत्त हे कायदेपंडित होते. वृत्तीने रसिक आणि विचाराने अज्ञेयवादी असणारे विश्वनाथ बाबू काव्याचे लोभी होते. आपल्या परिवारात ते नेहमी काव्य वाचन करीत. हाफिज हा त्यांचा आवडता पर्शियन कवी. त्यांच्या प्रत्येक मैफिलीत जिव्हाग्रावर असे. या विश्वनाथ दत्तांचे वडील दुर्गाचरण दत्त 25तच विरक्त होऊन विजनवास पत्करून परमेश्वराच्या आराधनेत रमले होते. या घरातील प्रत्येक व्यक्ती हे एक शिखर होते. आजोबा ईश्वरनिष्ठ होते, वडील अज्ञेयवादी होते, आई भक्तिमार्गी होती आणि विवेकानंद स्वतः बुद्धिवादी होते. या घरात श्रवणाच्या वाटेने साहित्यापासून संगीतापर्यंत अनेकविध संस्कार अपत्यात संक्रमित झाले होते. विवेकानंदांना बालपणीच एक प्रकारची प्रौढता आणि विद्गता प्राप्त झाली होती. वडिलांच्या दिवाणखान्यात चालणारी तत्वचर्चा आणि काव्यशास्त्र विनोद मनोभावे ऐकण्याचे आणि प्रसंगी त्यात सहभागी होण्याचे काम ते तल्लीनतेने करत. त्यांचे शालेय शिक्षण अधूनमधून खंडित झाले. वडिलांच्या व्यवसायपरत्वे घडणाऱ्या स्थलांतरामुळे त्यांना काही दिवस कलकत्त्याबाहेर राहावे लागले. पण या काळात वडील आणि निसर्ग यांच्या ते अधिक जवळ गेले. विवेकानंदांना ज्ञानाची अनिवार्य तृष्णा होती, पण पदवीशी फारशी ओढ नव्हती. ते पदवीधर झाले आणि औपचारिक शिक्षणक्रमाच्या चाकोरीतून बाहेर पडले. त्यांनी अजन्म आणि अखंड ज्ञानसाधना केली, पण पदवी संपादनाचा हव्यास बाळगला नाही. विद्यार्थी दशेत त्यांनी गीता, उपनिषदे, धम्मपदे यांचे वाचन केले होते. वेदांचा काही भाग इंग्लिशमध्ये अनुवादित केला होता. तेव्हा प्रसिद्धीस आलेले इंग्लिश ज्ञानकोशाचे खंड जवळजवळ स्मृतिगत केले होते. कालिदास, भवभूती, बायरन, शेली यांचे काव्य अभ्यासले होते. बुद्ध, शंकराचार्य, कांत आणि हेगेल, मिल आणि स्पेन्सर यांचे ग्रंथ शोधक बुद्धीने वाचले होते. विवेकानंदांची समज विलक्षण होती, पण एक गोष्ट मात्र त्यांना समजत नव्हती: जीवनाचा अर्थ कशावर अवलंबून आहे. कृतार्थ जीवनाची सार्थकता परमेश्वराच्या अस्तित्वावर अवलंबून असते का? या एका प्रश्नाचे उत्तर शोधण्यात त्यांनी आयुष्याची अनेक वर्षे वेचली. युवा अवस्थेत त्यांचे मन हे मूर्तिमंद कुरुक्षेत्र झाले होते. बुद्धी आणि भावना यांचे एक संघर्ष या क्षेत्रात चालू होते. प्रभुत्वासाठी धडपडणाऱ्या दोन परस्परविरोधी आकांक्षा मनात ठाण मांडून होत्या. विवेकानंदांना कधी ऐश्वर्यसंपन्न जीवनाचे आकर्षण वाटे, तर कधी विरक्तीची ओढ लागत असे. आपण सर्व संघ परित्याग करून, भगवी वस्त्रे धारण करून तरुतली ब्रह्मचिंतनात रममान झालो आहोत, हे त्यांचे भव्य स्वप्न पहिल्या भरजरी स्वप्नावर मात करून सत्यस्वरूप पावले. आपल्या मुलाने अहिकडे पाठ फिरवू नये असे वडिलांना वाटले. त्याने व्यवहार सोडू नये असे आईला वाटे, पण या मळलेल्या वाटेने जाणे नको असे मुलाला वाटे. परंतु जावे कोठे हे मात्र त्याला उमगत नसे. भ्रांत चित्त झालेल्या या युवकाच्या मनाची तडफड पाहून कोणीतरी त्याला रामकृष्ण परमहंस या साक्षात्कारी पुरुषाला भेटण्याविषयी सुचवले. योगायोगाने विवेकानंदांच्या महाविद्यालयाचे प्राचार्य हेस्टी यांनीही याच नावाचा निर्देश केला. विवेकानंदांनी दक्षिणेश्वराच्या दिशेने पावले टाकली आणि ते एका देवमानवाच्या अंगणात उभे राहिले. रामकृष्ण हे एक उदात्तचरित साक्षात्कारी होते.
विवेकानंद त्यांच्याकडे मोठ्या आशेने आणि तेवढ्याच संशयाने पाहू लागले. सुमारे 5 वर्षे हा सत्संग घडला, पण त्यात वारंवार ठिंग्या उडाल्या. संभ्रम सदृश्य असे हे साक्षात्कार म्हणजे जीवनात न चालणारे नाणी आहेत, असे विवेकानंदांना वाटू लागले. वस्तुतः विवेकानंदांना गुरूंचा प्रसाद स्पर्श लाभला होता. त्यांनी समाधी सुख अनुभवले होते, पण या व्यक्तिगत अनुभवांचे अध्ययन सुलभ असे व्याकरण तयार केले पाहिजे, असे विवेकानंदांना वाटले. नियतीने हे काम त्यांच्यासाठी राखून ठेवले. 1886 रामकृष्ण वैकुंठवासी झाले. जाता जाता आपल्या परिवाराचे नेतृत्व त्यांनी विवेकानंदांवर सोपवले. विवेकानंद हे रामकृष्णांचे वारसदार झाले. रामकृष्णांचे अनुभव भांडार हेच गुरुच्या इच्छापत्राने लाभलेले त्यांचे वडिलार्जित धन झाले. धनसंपदेचा त्याग करणाऱ्या विवेकानंदांना आपल्या निर्धन गुरुचा हा वसा वारसा नाकारता आला नाही. रामकृष्ण गेले आणि विवेकानंद अस्वस्थ चित्त झाले. हा चित्ताचा दाह कमी व्हावा आणि समाज जीवन व सभोवतालचे जग जवळून पाहावे, यासाठी विवेकानंदांनी देशयात्रेला प्रारंभ केला. 3 वर्ष काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत स्वामीजी भ्रमंती करीत राहिले. या भ्रमंतीने त्यांना एक वेगळे भान दिले. त्यांच्या जीवनाला राष्ट्रनिष्ठेचे एक परिमाण प्राप्त करून दिले. या परिभ्रमणाच्या ओघात विवेकानंद रानोमाळ फिरले. नगरे, पठारे, गिरी, गौरे, राजप्रसाद, धर्मशाळा, झोपड्या, खोपट्या, निबिड अरण्य, निर्जन वाळवंटे यांनी घडलेला देश स्वामीजींनी पाहिला. नित्य नवा देश जागृतीचा जगणाऱ्या विवेकानंदांनी परिव्राजक दशेतील या परिभ्रमणाची सांगता कन्याकुमारीच्या दर्शनाने केली. कन्याकुमारीची तपोभूमी म्हणून पुराण प्रसिद्ध असलेला हा खडक स्वामीजींच्या देशयात्रेतील शेवटचा टप्पा ठरला. या खडकावर स्वामीजींना आपल्या जीवनाचे नवे प्रयोजन सापडले. देश या कल्पनेने त्यांच्या धर्मविचारात प्रवेश केला. फूल उमलता क्षणीच त्यातून सुगंध दरवळत राहावा, त्याप्रमाणे विवेकानंदांच्या धर्मचिंतनाला, देशभक्तीला परिमल प्राप्त झाला. आजवर धर्म हा मोक्षासाठी आणि मोक्षापुरता होता, तो व्यक्तिप्रधान होता. व्यक्तिहित हे महत्त्वाचे खरे, परंतु देशहित, समाजहित तेवढेच महत्त्वाचे आहे. व्यक्तीचा मोक्ष आणि समाजाचे हित अशी एक संयुक्त संकल्पना स्वामीजींच्या मनात आकाराला आली. मोक्षासाठी बंधनातील व्हावे लागते, त्यासाठी परित्यागाचा मार्ग पत्करावा लागतो. समाजहित हे सेवेने साधता येते. सेवा म्हणजे अनुकंपा नव्हे, करुणाबुद्धी नव्हे, आपल्याखेरीज अन्य व्यक्तींच्या ठायी असणाऱ्या अंगभूत दिव्यत्वाचे ते पूजन होय. धर्म ही आंतरिक दिव्यत्वाची आराधना असते. हे दिव्यत्व जाती पातीपलीकडे असते. त्याचे पूजन सेवाभावाने करणे हेच यथार्थ धर्मजीवन होय. स्वामीजी म्हणाले, ट्रू एम ऑफ रिलिजन इज टू ड्रॉ अटेन्शन टू द डिव्हिनिटी ऑलरेडी इन मॅन. हे काम जेवढे सोपे तेवढेच अवघड आहे. असंख्य माणसे अज्ञानाच्या तिमिरात गुरफटलेली आहेत. कुणी भुकेपायी कंगाल झाले आहे. आपले मूळ रूप हरवून बसले आहे. त्यांना स्वरूप प्राप्त होत नाही, तोपर्यंत स्वराज्य कसे अस्तित्वात येणार? कन्याकुमारीच्या खडकावर स्वामीजींनी आपल्या नव्या जीवनदर्शनाचा पाया घातला. येत्या 50 वर्षात राष्ट्र हेच दैवत समजून सर्वांनी उद्योगाला लागावे. ध्यानमग्न संन्यस्तांनी भूतमात्रांसाठी मोक्षत्याग करावा आणि देशाच्या उभारणीच्या उद्योगात आपले तप आणि सत्व वेचावे. पण हे करावे कसे? स्वामीजींना मार्ग दिसू लागला, विचार सुचू लागला. पश्चिमेचे तंत्रज्ञान भारतात आणावे व देशाची दुरावस्था दूर करावी. भारताचे तत्वज्ञान पश्चिमेला सांगावे आणि प्रगत राष्ट्रांच्या समृद्ध जीवनाला आत्मज्ञानाचा स्पर्श घडवावा. पूर्व आणि पश्चिम, विज्ञान आणि अध्यात्म यांचा समन्वय झाल्याशिवाय जीवनाला पूर्णत्व नाही. पश्चिमेने पूर्वेला विज्ञान द्यावे, पूर्वेने पश्चिमेला तत्वज्ञान द्यावे. दोघांनी मिळून विश्वकल्याणाचे पसायदान गावे. या उत्तुंग कल्पनेचे स्फुरण स्वामीजींना घडले ते 3 सागराच्या संगमस्थानावर असणाऱ्या त्या शिलाखंडावरच. याच जागी आज विवेकानंद स्मारक उभे आहे. स्वामीजींच्या संकल्पनाची सिद्धता व्हावी यासाठी आवश्यक असा घटनापट तयार करण्याचे काम इतिहास करत होता. 1492 कोलंबसाने अमेरिका या
नावाचे एक अज्ञात जग शोधून काढले. या घटनेला 400 वर्षे झाली होती. या अज्ञात खंडाचे माणसांनी नंदनवन केले होते. ज्ञान विज्ञानाचे झरे जागोगात प्रगट झाले होते. हे साजिरे जीवन एक विश्ववार्तेत रूपांतरित करावे आणि त्यासाठी कोलंबसाच्या या भूमीचा चतुर्थ शताब्दी महोत्सव थाटात साजरा करावा, अशी एक कल्पना काही विचारवंतांना सुचली. ती वायुवेगाने पसरली. सर्वांनी ती उचलून धरली. कोलंबसाच्या नावाने एक विश्वविज्ञान प्रदर्शन भरवायचे आणि सगळ्या जगापुढे आपल्या तंत्रविद्येतील प्रगतीचा अहवाल ठेवावयाचा, असा विचारवंतांचा आणि समाज पुरुषांचा निश्चय झाला. या निश्चयाला आणखी एक विचाराची फांदी फुटली. या महोत्सवात एक धर्म परिषद, पार्लमेंट ऑफ रिलिजन्स घ्यावी, अशी अनेकांना स्फूर्ती झाली. माणसांना जगण्याचे बळ विज्ञान देते, पण जगण्याला अर्थ देण्याचे काम धर्म करतो. या धर्माचेही जयगान घडले पाहिजे. त्यासाठी सर्व धर्म परिषदेचे आयोजन करावे, असा निर्णय घेण्यात आला. या परिषदेसाठी देशोदेशीच्या ज्ञानेश्वरांना पाचारण करण्यात आले. भारतातील हिंदूंनाही आवाहन करण्यात आले. बौद्ध, जैन, थिओसॉफिस्ट, ख्रिश्चन अशा अनेक धर्मपंथांच्या आणि संस्थांच्या प्रवर्तकांना, प्रचारकांना, प्रतिपादकांना निमंत्रण धाडण्यात आले. हे निमंत्रण तसे व्यापक आणि अनामिक होते. ते प्रकट निवेदन होते. या सर्व धर्म परिषदेस आपण उपस्थित राहावे, असे स्वामीजींना वाटत होते. त्यांचे काही भक्त आणि हितचिंतक अधीर होते. स्वामीजींना प्रवास खर्चासाठी थोडे धन हवे होते आणि निर्णय घेण्यासाठी मानसिक आधार हवा होता. आपले जाणे हे व्यक्तिगत प्रसिद्धीसाठी नसावे, देशाच्या संस्कृतीचा दूत म्हणून ते घडावे. यासाठी आपले मन निर्मम व निराग्रही व्हावे. हे कार्य गुरुदेवांच्या आदेशाने आणि गुरुपत्नीच्या अनुमतीने व्हावे. देशबांधवाच्या मदतीने आणि आशीर्वादाने व्हावे, असे स्वामीजींना मनातून वाटत होते. शेवटी सगळे मनासारखे घडले आणि स्वामीजींनी धर्मयात्रेचे प्रस्थान ठेवले. अमेरिकेत पोहोचल्यावर मार्गात काही औपचारिक तांत्रिक अडचणी आल्या. ज्या संस्थेचे किंवा संप्रदायाचे प्रतिनिधित्व प्रवक्ते करणार असतील, तिचे प्रमाणपत्र त्यांच्याकडे असणारे आवश्यक होते. त्यातून ही परिषद 2 महिन्यानंतर भरणार होती. तोपर्यंत खर्चाने राहणे अपरिहार्य होते. याही अडचणींचे निराकरण झाले, ते केवळ दैवगतीने. शिकागोचा खर्च परवडणार नाही म्हणून स्वामीजी बोस्टन या गावाच्या दिशेने निघाले. आगगाडीच्या डब्यात त्यांना सनबर्न या नावाच्या एक बाई भेटल्या. या बाईंनी स्वामीजींना आपले अतिथी म्हणून आपल्याच निवासस्थानी नेले. याच बाईच्या आग्रहास्तव स्वामीजी राईट या विद्वानास भेटाव्यास गेले. हार्वर्ड विद्यापीठात ग्रीक तत्वज्ञान या विषयाचे अध्यापन करणारे हे प्राध्यापक महाशय विवेकानंदांशी काही काळ बोलत राहिले. मग ऐकत राहिले. त्यांना साक्ष पडली, स्वामीजी हे एक असामान्य पुरुष आहेत. अशा व्यक्तींकडे शिफारसपत्राची मागणी करणे म्हणजे सूर्याला प्रकाशदान करण्याविषयीचे अधिकारपत्र मागण्यासारखे आहे, असे मत राईट साहेबांनी व्यक्त केले. लगोलग त्यांनी परिषदेच्या कार्याध्यक्षांना पत्र लिहून कळवले की या परिषदेत विवेकानंदांना आनंदाने आणि अभिमानाने सहभागी करून घ्यावे. या पत्रात ते स्वामीजीविषयी लिहितात, हिअर इज अ मॅन who is more learned than all our learned professors put together. हे पत्र वेळीच पोहोचले आणि परिषदेचे दरवाजे बंद उघडले. ही परिषद दिनांक 11 सप्टेंबर 1893 या दिवशी भरली. ती पुढे 17 दिवस चालली. या परिषदेत डॉक्टर ॲनी बेझंटबाई होत्या. धर्मपाल, गांधी, चक्रवर्ती, मुजुमदार असे काही भारतीय प्रतिनिधी होते. ख्रिश्चन धर्माचे सर्व पंथ आणि उपपंथ यांच्या वतीने काही विद्वान उपस्थित होते. सगळेच ज्ञानी होते, विद्वान होते, समर्थ प्रतिपादक आणि तत्वविवेचक होते. या विशेष सभागृहात 7,000 निमंत्रित दाटीवाटीने आणि अधीरतेने बसले होते. प्रत्येकाच्या नजरेत औत्सुक्य होते, उत्कंठा होती, अपेक्षा होती. एकामागून एक असे अनेक धर्मप्रतिनिधी सर्वांपुढे आले आणि अभिवादनपूर्वक स्थानापन्न झाले.
स्वामीजी हे या अनेकांपैकी एक होते. पण नंतर मात्र ते एकमेव झाले. या परिषदेतील पहिल्याच भाषणाने ते झोतात आले. नंतरच्या भाषणांनी ते प्रेषित ठरले. त्यांचे व्यक्तिमत्व, वक्तृत्व आणि भाषा प्रभुत्व यांनी प्रभावित झालेल्या श्रोत्यांना त्यांनी सर्वस्पर्शी हिंदू तत्त्वज्ञानाची सर्वसमावेशकता आणि सहिष्णुता समजावून दिली. जगातील सर्व धर्मांनी मोलाचे योगदान केल्याचे लोकांच्या ध्यानी आणून दिले. स्वधर्मात राहून अन्य धर्मियांचा आदर करून हे जग सुखी करावे हा विचार मांडला. शेवटच्या दिवशी दिलेल्या व्याख्यानात स्थलकालातीत असा एक विश्वधर्म उदयाचली यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. परिषद संपल्यानंतर परत भारताकडे जाण्यासाठी उद्युक्त झालेल्या स्वामीजींना 3.5 वर्ष थांबून लोकप्रियतेच्या लाटांवर स्वार होऊन व्याख्यानामागून व्याख्याने द्यावी लागली. सर्व धर्म परिषद संपली आणि स्वामी विवेकानंद या नावाची न संपणारी परिषद सुरू झाली. संगीताची लयबद्धता, बासरीची मधुरता आणि वेदांताची उत्तुंगता यांचा सुरेख समन्वय स्वामीजींच्या वक्तृत्वात झाला होता. त्यांच्या लोकप्रियतेची लाट थोपवून विरोधाचा किनारा निर्माण करण्याचा अयशस्वी प्रयत्न काही व्यक्तींनी केला. पण लाटांच्या आघाताने ढासळणारा किनारा त्या लाटातच विरून गेला. नंतर उरला तो एक विवेकानंद सागर. विदेशी विद्यापीठांनी काही विद्यासने आणि अध्यासने निर्माण करून ती मंडित करण्याची विनंती स्वामीजींना केली. पण मुक्तात्म्याला ही पद्धत नको होती. कुठेही बद्ध नव्हता. धर्मचक्र प्रवर्तन करणारा हा बुद्ध परतीच्या मार्गावर असताना लंडन येथील एका निरोप सभेत आपल्या मातृभूमीविषयी एवढेच म्हणाला, द सॉइल ऑफ इंडिया इज द हायेस्ट हेवन टू मी. स्वामीजी प्रत्येक आणि बहुतेक काळ अमेरिकेत आणि थोडा काळ इंग्लंडमध्ये होते. तेथे त्यांनी राजयोग, कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग, रामायण, महाभारत, भारतीय स्त्रीजीवन, भारतीय शिक्षण पद्धती अशा नानाविध विषयांवर व्याख्याने दिली. या व्याख्यानांमुळे जगाला भारत कळला. इंग्रजांच्या राज्यावर सूर्य कधीच मावळत नाही असे कौतुकाने म्हटले जात असे. पण विवेकानंदांच्या रूपात कधीच न मावळणारा भारतीय संस्कृतीचा सूर्य पाहून इंग्रजही आश्चर्यमुग्ध झाले. स्वामीजींनी अमेरिकेत आणि भारतात दिलेली सर्व व्याख्याने सारखी नव्हती. अमेरिकेत त्यांनी तात्विक वेदांताचे प्रतिपादन केले. विज्ञान समृद्ध जीवन जगणाऱ्या बहिर्मुख बांधवांना आत्मतत्वाचा परिचय घडवणारा, आत्मलीनतेकडे नेणारा योग आणि ब्रह्मसत्ता व आत्मसत्ता यातील एकरूपतेचे प्रतिपादन करणारा तात्विक वेदांत सांगितला. भारतात मात्र स्वामीजींनी व्यावहारिक वेदांत म्हणजेच प्रॅक्टिकल वेदांत शिकवला. व्यावहारिक वेदांत ही अभिनव कल्पना हे विवेकानंदांचे लोकोत्तर योगदान मानावे लागेल. त्यांच्या या वेदांत कल्पनेत अनेक जीवननिष्ठांचा आणि मूल्यांचा समावेश आढळतो. स्वामीजी म्हणतात, आम्हाला शंकराचार्यांची बुद्धिमत्ता हवी, भगवान बुद्धांची करुणा हवी, इस्लामचा बंधुभाव हवा, ख्रिश्चनांची सेवापरायणता हवी, आम्हाला पूर्वेचा धर्म आणि पश्चिमेची समाजरचना हवी. भगवान रामकृष्णांच्या उत्कट साधनेतून सिद्ध झालेला धर्मविचार स्वामीजींना भारतापुढे आणि जगापुढे ठेवला. स्वामीजी म्हणत, नो मॅन इज बॉर्न टू एनी रिलिजन, ही हॅज रिलिजन इन हिज सोल. ट्रू रिलिजन इज एंटायरली ट्रान्सडेंटल. वन इन्फिनाइट रिलिजन existed all through eternity and will ever exist, and this religion is expressing itself in various countries in various ways. व्यक्तीचा धर्म तिच्या अवयवाप्रमाणे तिच्याबरोबर जन्म घेतो. तो एका अर्थाने तो नाव, गाव, जात आणि गोत्र यांच्या पलीकडे असतो. नित्यधर्म अनंत आणि अभंग आहे. तो एकच एक आहे. भिन्न देशात आणि काळात तो भिन्न रूपात प्रकट होतो. ही विशुद्ध धर्म विचारधारा समाजभर वाहवत राहावी आणि ज्या भगवान रामकृष्णांच्या अनुभवातून ती प्रकटली त्यांचे जगाला चिरंतन स्मरण व्हावे म्हणून स्वामी विवेकानंदांनी दिनांक 1 मे 1897 या दिवशी रामकृष्ण संघाची स्थापना केली. निसंग वृत्तीने आणि सेवापरायण बुद्धीने काम करणारा हा यती संघ आजही जगभर धर्म प्रवर्तनाचे काम करत आहे.
विवेकानंदांच्या व्यक्तिमत्वाचे विशदीकरण करणाऱ्या त्यांच्या शिष्या आणि चरित्रकार भगिनी निवेदिता असे म्हणतात की विवेकानंदांच्या जीवन संगीतात 3 अपूर्व स्वरांचे मिलन घडले आहे. विवेकानंदांच्या समग्र साहित्यखंडांच्या प्रस्तावनेत त्या लिहितात, "The three notes that mingle themselves to form the music of the works of Vivekananda are the Shastras, the Guru and the Motherland." शास्त्र, गुरु आणि मातृभूमी हे विवेकानंद जीवनातील 3 प्रेरणास्त्रोत होय. स्वामीजींनी सर्व धर्मग्रंथ मुळातून वाचले होते. रामकृष्णासारखे गुरु त्यांना लाभले होते. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत देशभर ते फिरले होते. व्यक्तिमत्वाची अशी अपवादभूत संपन्नता अन्य कोणाच्याही ठायी आढळणार नाही. स्वामीजींच्या देशयात्रेचे वर्णन करताना निवेदिता म्हणतात, "He had to wander throughout the length and the breadth of India, mixing with saints and scholars and simple souls alike, learning from all, teaching to all, and living with all." सर्वांशी समरस होणारे, सर्वांकडून शिकणारे आणि सर्वांना शिकवणारे विवेकानंद एखादेच. स्वामीजींचा जन्म 1863 साली झाला आणि 1902 साली ते समाधिस्थ झाले. 40 वर्षाहूनही कमी असा हा जीवनकाल त्यांच्या वाट्याला आला. तेवढ्यातही त्यांनी आपल्या जीवनाचे महाभारत पुरे केले. त्यांच्या जीवनातील प्रत्येक वळणावर एक नवल घडले आणि त्यांच्या जीवनात अकल्पित आणि अलौकिक स्थित्यंतर घडले. त्यांना रामकृष्णांचा अनुग्रह लाभला आणि ते पंडिताऐवजी ऋषी झाले. त्यांनी शिकागोच्या धर्मपीठावर आरोहण केले आणि हिंदू धर्म आणि संस्कृती यांचे उन्नयन घडले. 1898 साली ते हिमालयातील अमरनाथच्या दर्शनास गेले आणि अंतर्मुख आणि आत्मलीन झाले. या यात्रेनंतर ते म्हणू लागले, "माझ्या जीवनाचा अणुरेणू त्या शिवाने व्यापला आहे." तिथून पुढे त्यांना एक प्रकारची उपरती प्राप्त झाली. अनंताकडे झेप घेण्याचे विचार मनात येऊ लागले. दिनांक 4 जुलै 1902 या दिवशी वयाच्या 40व्या वर्षी चंदनासारखे झिजलेले आपले शरीर मातृभूमीच्या अंगावर ठेवून स्वामीजींनी कैवल्याच्या गगनात भरारी घेतली. निजधामात जाण्यापूर्वी आपल्या शिष्यांना आणि देशबांधवांना त्यांनी संदेश दिला, "अराइज, अवेक अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज रीच्ड." या इच्छामरणी पुरुषाने जाता जाता आपली इच्छा व्यक्त केली ती अशी,